तर फ्रेंड्स, आपण घरापुरी ग्रामपंचायत या ठिकाणी आलेलो आहेत आणि यांचा चार्ज आहे 5 रुपये. कारण नगरपालिकेचा चार्ज आहे, म्हणजे हे ग्रामपंचायतचा साफसफाईचा. तर बघा, हे आपण फायनली आलेलो आहेत. आणि हे बघा, इथं डोक्यांच्या कॅप ऊन भरपूर पडले आणि हे गळ्यातले सेट किती सुंदर आणि किती छान समुद्रातल्या मण्यापासून बनवलेले आहेत. आणि तसेच त्याच्या प्राइस पण खूप महाग आहेत. आणि हे बघा, शंख तर तुम्ही असे बघितलेच नसतील कुठं, आणि मी सुद्धा स्वतः कुठं बघितलेले नाहीत. जे हे शंख फक्त मला मुंबईच्या एलिफंटा गुफा या ठिकाणी दिसलेत. तर चला, हे बघा, माळा पण किती सुंदर आहेत ह्या गळ्यातल्या. असं वाटायले ना, एलिफंटा गुफा बघण्यापेक्षा इथल्या ह्या माळा वगैरे काय आहे ना बाहेर वस्तू ठेवलेल्या, ह्याच बघत फिराव्या आणि हेच घ्याव्या. हो का, हे मोती जे आहेत ना, आमच्या लहानपणी आम्ही बॅग घेऊन फिरायचे लोक, तेव्हा बघितल्या होत्या. त्यावेळेला आमच्या मम्मीनं माळा घेतलेल्या आहेत त्या मोत्याच्या मण्याच्या. तर बघा, हे मोतीचे मणी कुठंच पाहायला हे पण भेटले नाहीत. हे पण इथं एलिफंटा भेटल्यात माळा. तर बघा, मिस्टर वाट बघतेत. त्यांना वाटतंय चला बायको कुठं विसरली का काय, असं वाटतंय त्यांना एलिफंटा भेटला आल्यावर. आणि मी आपलं मागं वस्तू बघत थांबते कुठं ना कुठं. तर बघा, इथं आता झालंय बघून, पळवलं नवऱ्याने मला माझ्या. चल म्हणले पुढे, जाताना काय घ्यायचंय ते घे म्हणून आला तर आम्ही आता वरती. तर बघा, हे इतके छान माकड आहेत नाही मुंबईतले समुद्रातले, इतके माणसाळलेले तर आहेत ना. आणि आपल्या एक तिकडं रामलिंगचे माकडं, बाबा दिसलं बॅग हातात की घेते तोडून, नाही घेतलं की देते चापट. तसे इथले माकडं नाहीत, खूप छान आहेत. आणि बघा, हे गळ्यातले खूप सुंदर सुंदर आहेत. असे गळ्यातले पण आपल्या भागात शक्यतो कमी प्रमाणात भेटतात. आणि मोत्याच्या ह्या अशा वेगवेगळ्या समुद्रातल्या खड्यांच्या तर नाही येतच कुठं. तर बघा, पायऱ्या चालून चालून दम भरायलाय. आणि माझे मिस्टर काय मला घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत, आणि मला हे बघितल्याशिवाय काय जमत नाही. इतक्या छान मगरी लाकडाच्या, खूप छान छान बुद्ध मूर्ती, बरंच काय काय आहे. पण काय घेऊन काय नको असं वाटायलंय पहिलं. पण ते जे बघायला आला ते तर पहिलं बघावं लागलं, एक तर झालाय उशीर. हे बघा, मोत्याच्या माळा किती सुंदर आहेत आणि किती चमक मारायल्यात. आणि हे समुद्रातले आहेत, समुद्रातून शोधून आणतात. मी त्यांना विचारलं एवढं का महाग आहेत. ते म्हणजे काही सगळं समुद्रातलं आहे, सगळे हे दगड वेगवेगळे, हे सगळं समुद्रातलं त्यांनी आणलेलं आहे, त्यामुळं खूप महाग आहेत. चला, आपण येताना बघू काय घ्यायचं आहे. हे बुद्ध मूर्त्या, हो का, हे बुद्धांच्या पण खूप छान छान इथं व्हरायटी आहेत, खूप छान वस्तू आहेत. तर बघा, आपण फायनली आले आहेत एलिफंटा गुफा आहे त्या ठिकाणी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई. तर बघा, चेहरा कसा झालाय, ऊन पडलंय भरपूर. चला म्हणलं आता इथं तर आला तर सोडायला, एकदम आपण समुद्राच्या मध्यभागी आहेत. फायनली आपण आलेला आहेत आता एलिफंटा गुफाच्या तिथे. तर चला, तुम्हाला पण गुफा दाखवते. आणि नक्की माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर चला, आपण आता एलिफंटा गुफा इथनं चालू होतात. तर ह्याचं पण इथं तिकीट आहे. आपण प्रत्येक ठिकाणी तिकीट काढावं तर ह्याचा चार्ज आहे तिकिटाचा 40 रुपये. तर बघा, तुम्ही साईडला बघितलंच असेल सिक्युरिटी